की श्रीकांत शिंदे यांचा ते पराभव करण्याची भाषा करतायत, परंतु ह्याच एकनाथ शिंदे साहेबांच्या रणनीतीमुळे त्यांची स्वतःची दोन्ही मुलं माझी नाव लावतायत, खासदारकीला पडलेत, आमदारकीला पडलेत. श्रीकांत शिंदे एकदाही निवडणुकीत पराभूत झालेले नाही आहेत, एकही निवडणूक हारलेले नाही आहेत. विक्रमी मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत. हे 2 वेळा निवडणूक हरून माजी आमदार झालेले आहेत. हे त्यांचा मुलगा माजी खासदार म्हणून त्यांना बोलावं लागतं, हे बहुतेक विसरलेले आहेत. अशा पद्धतीने टीका करायला आम्हाला सुद्धा आनंद होत नाही, परंतु आमच्यावर जर अशा पद्धतीने टीका करत असतील तर मी यांना म्हणेल की दोन्ही मुलांचं करिअर खाणारा हा बाप आहे. मुलाच्या आमदारकीच्या जागेवरती हरल्यानंतर स्वतः उभे राहिलेले, त्यांची जागा स्वतः खाल्लेली आहे. ते काय श्रीकांत शिंदे यांना पाडण्याची भाषा करतात. 94 साली शिवसेनेच्या मंत्रिमंडळात हे मंत्री होते. आजही ते 31 वर्षानंतर ते पण शिंदे साहेबांनी भूमिका घेतली म्हणून मंत्री आहेत, परंतु त्यावेळी शाखा प्रमुख असणारा एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री झाले, आता उपमुख्यमंत्री आहेत. दिल्लीत शिंदे साहेबांच्या शब्दाला मान आहे. कदाचित नाईक यांना ही पोटदुखी आहे. नवी मुंबई व्यतिरिक्त बाहेर नाईक यांना काळं कुत्रं सुद्धा विचारत नाही, ओळखत पण नाही. मला त्यांना एवढंच सांगायचंय, शिंदे साहेबांनी जर ठरवलं ना, साधी फुंकर जरी मारली तरी तुमचा दिवा विझणार आहे. पोरांना घरात बसून तुम्ही राजकारण करताय. घरामध्ये एक माजी आमदार आणि एक माजी खासदार बसवला आहे, त्यांची काळजी करा. आप अपनी जलन बरकरार रखना. मला त्यांना एवढंच सांगायचंय, आप अपनी जलन बरकरार रखना. शिंदे साहेब अपना जलवा बरकरार रखेंगे. गणेश नाईक जी, आपल्या वयाचा आम्ही नेहमी सन्मान ठेवतो, पण अशा पद्धतीने तुम्ही जर टीका करत असाल तर तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. काय तुम्ही नवी मुंबईच्या विकासाच्या गप्पा मारता? या नवी मुंबईत काय केलेलं आहे? अहो, तुम्ही तुमच्या पक्षाशी प्रामाणिक आहात का? 3 पक्ष फिरून आलात, 3 पक्ष फिरून आलेला आहात. तिकीट नाही मिळालं म्हणून मुलाला राष्ट्रवादीतनं उभं केलंय. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार मंदा म्हात्रे यांना पाडण्यासाठी प्रयत्न आपण केलेले आहात आणि तुम्ही आम्हाला पक्षनिष्ठा शिकवताय. अहो, लोकांच्या फायद्याकरता हॉस्पिटलचा प्रस्ताव मंदाताईंनी आणलाय, तो कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न करताय. कसला लोकभावनेचा तुम्ही विचार करताय? आपल्या वयाचा आम्ही मान ठेवतोय. तुर्तास एवढंच, आप अपनी जलन बरकरार रखना. शिंदे साहेब अपना जलवा बरकरार रखेंगे. ते वारंवार वक्तव्य करतात की वरिष्ठांनी मला आदेश द्यावे, माझ्या नादाला लागू नये, वरिष्ठांनी मला आदेश द्यावे. ठाणे पालघर यांचा सुपडा साफ मी करत. अरे काय सुपडा साफ? 42 जागा आम्ही नवी मुंबईत जिंकलो. 10 जागा येणार नाही म्हणत होते. काय आमची हे उखडणार आहेत? काय आमची? सगळं वापरलं. सत्ता, संपत्ती, पोलीस प्रशासन, हे नवी मुंबईत सगळं वापरलं. काय आमची उखडली त्यांनी तिथे? 12-13 सीट आम्हाला कमी पडल्या, त्या पण आमच्या काही चुकांमुळे आमच्या त्या सीट पडल्या. काय उखडले आमची नवी मुंबईत? ते आमचे ठाणे पालघरमध्ये ते उखडणार आहेत. मला त्यांचं चॅलेंज आहे. मी मागे सुद्धा त्यांना पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना म्हटलेलं आहे की त्यांना परवानगी द्या. कशाला त्यांना घरी गप्पा बसवतात, हुराड्यात कोंबडा बसवतात? त्याप्रमाणे या आमच्या विरुद्ध लढा.
हॉस्पिटल बाहेर याकरिता भूखंड मागितले पण दिले गेले नाही. काही दलालांनी ते बिल्डरांच्या खिशात घातले. मला या गोष्टीची लाज वाटते. ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांना अशा प्रकारचं कर्मदारिद्र्य केलं असं देखील त्यांनी म्हटलंय. यांनी हॉस्पिटलच्या भूखंडाविषयी चर्चाच करू नये. आत्ता या महासभेमध्ये एका नगरसेवकाची माझ्या माहितीनुसार खोटी सही केली असं त्या नगरसेवकाचं म्हणणं आहे आणि महासभेमध्ये प्रस्ताव आणलाय. मंदाताई म्हात्रे भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार आहेत. त्यांचा विषय हॉस्पिटल बनवण्याचा तो रद्द करण्याचा प्रस्ताव यांच्या परवानगीशिवाय आला का? यांच्या परवानगीशिवाय तो प्रस्ताव आला का याचं उत्तर त्यांनी द्यावं. मंदाताईंना याचं उत्तर विचारावं. मंदाताई याचं उत्तर चांगलं देतील. सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांसोबत केलेली आहे. एकीकडे उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो असणं याचा तीव्र नाराजी महाराष्ट्रामधून व्यक्त केली जात असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मात्र टिपू सुलतानची गोडवी घालताना पाहिजे. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ना, त्यांना चपलेने हाणायला पाहिजे. मी कालही तुम्हाला बोललो, तुम्ही तुमचं प्रेम टिपू सुलतानावरचं आहे ते तुम्ही कायम ठेवा, पण त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करता. या माणसाला चपलेने हाणायला पाहिजे आणि त्याची बाजू घेणाऱ्यांना सुद्धा चपलेने हाणायला पाहिजे. यांची लायकी योग्यता एवढीच आहे. पुण्यामध्ये देखील वाद पाहायला मिळतोय. काँग्रेस असेल किंवा भाजप असेल दगडफेक झाली. काँग्रेसच्या कार्यालयावरती देखील दगडफेक केली कार्यकर्त्यांनी. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कुणीही सहन करणार नाही. अशा पद्धतीची वक्तव्य जर वारंवार करत राहिले तर याचा उत्तर किंवा याचा प्रसाद काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खावाच लागेल.